नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर बघा मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागातून आरोग्य विभाग भरती 2023 संदर्भात कागदपत्र पडताळणीबाबत महत्त्वाची अपडेट बघा येथे मिळत आहे। तर बघा, आरोग्य विभागातील जे आहे गट क व गट ड संवर्गातील एकूण 10 पदांचा निकाल लागलेला आहे मित्रांनो। जर तुम्ही आतापर्यंत तुमची निवड यादी व प्रतीक्षा यादी जर बघितली नसेल तर आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ते बघू शकता। तर बघा मित्रांनो, नेमकी अपडेट काय आहे तर बघा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात मित्रांनो जे आहे इथे तारीख इथे आलेली आहे आरोग्य विभागाच्या, आणि यामध्ये आतापर्यंत जेवढ्या पदांचा निकाल लागलेला आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता आहार तज्ज्ञ, त्यानंतर बघा कनिष्ठ अर्वेक्षक, मोल्ड रूम तंत्रज्ञ, रेडिओग्राफी तंत्रज्ञ, त्यानंतर बघा नळ कारागीर, वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक, दंत आरोग्य, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, हिस्टोपॅथी तंत्रज्ञ, गृहिणी वस्त्रपाल व ग्रंथपाल, एवढ्या 10 पदांचा बघा निकाल लागलेला आहे। यांची निवड यादी व प्रतीक्षा यादी आलेली आहे आणि त्या संदर्भातच जे आहे कागदपत्र पडताळणी संदर्भात ही अपडेट बघा इथे दिलेली आहे यांनी। तर बघा काय म्हटलेलं आहे तर निवड मंडळामार्फत निवड यादीतील स्थान मिळालेल्या उमेदवार नियुक्तीसाठी पात्र आहे किंवा नाही यासंबंधी कागदपत्राची पडताळणी करून पात्र उमेदवारांना गुणानुक्रमे नियुक्ती आदेश द्यायचे आहेत व निवड यादीतील उमेदवारांचे खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार समुपदेशनाद्वारे कागदपत्राची पडताळणी प्रक्रिया पार पाडायची आहे। तर बघा, यासोबतच जे आहे यामध्ये तुम्ही बघू शकता दिनांक व कालावधीमध्ये कंपनीद्वारे उपसंचालक यांना गुणवत्ता यादी व निवड यादी उपलब्ध करून देण्याची दिनांक बघा 2/2/2024 2 तारखेला जी आहे तुम्हाला माहिती आहे निवड यादी आली होती। त्यानंतर बघा गुणवत्ता व निवड यादीनुसार उपसंचालक स्तरावर उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी पत्र देणे तसेच ईमेल फोन करणे यासाठी बघा 2/2/2024 ते 4/2/2024 पर्यंत यांनी कालावधी दिलेला आहे। त्यानंतर बघा समुपदेशनाद्वारे कागदपत्र पडताळणीच्या फेरीचे आयोजन संवर्गनिहाय यासाठी 8/2/2024 आणि त्यानंतर समुपदेशनाद्वारे सर्व कागदपत्राची पूर्तता झाल्यानंतर नियुक्ती आदेश निर्गमित करणे यासाठी सुद्धा 8/2/2024 यांनी डेट येथे दिलेली आहे। तर बघा मित्रांनो, महत्त्वाची अपडेट ही कागदपत्र पडताळणी संदर्भात सध्याची, आणि आता यानंतर आपण कुठले कागदपत्र बघा तुम्हाला इथे लागणार आहेत तिथे तुम्ही ते बघू शकता। तर यांनी या PDF मध्ये दिलेली आहे। PDF जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल मित्रांनो तर आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही व्हिजिट करू शकता, तेथे आपण PDF दिलेला आहे। तसेच बघा यांच्या वेबसाईटवरती सुद्धा जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। तर बघा, जे महत्त्वाची कागदपत्रे तुमच्याकडे इथे असायला हवी। त्यानंतर बघा प्रमाणपत्राचे नाव बघा, जन्मतारखेचे प्रमाणपत्र म्हणजे जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी, त्यानंतर जात प्रमाणपत्र, त्यानंतर बघा जात वैधता प्रमाणपत्र, त्यानंतर जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उन्नत व प्रगत गटात मोडत असल्यास म्हणजे नॉन क्रिमिलियर सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र, त्यानंतर बघा अधिवास प्रमाणपत्र, डोमिसाईल सर्टिफिकेट, त्यानंतर जाहिरातील नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, तुमच्याकडे पदवी पदविका काय असेल ते इथे असणे गरजेचं आहे। त्यानंतर बघा अनुभवाचे प्रमाणपत्र, जर तुम्हाला कुठला अनुभव असेल तर त्याचे प्रमाणपत्र, त्यानंतर रजिस्ट्रेशन जे आहे नोंदणी प्रमाणपत्र, त्यानंतर बघा मान्यता प्राप्त संस्थेचे अर्हता प्रमाणपत्र, त्यासोबतच समांतर आरक्षण यासाठी जर तुम्हाला लागू असेल तर याचे प्रमाणपत्र इथे तुम्ही देऊ शकता। बघा अंशकालीन प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्तासाठी आहे। त्यानंतर सोबतच लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर राहत असल्याचा पुरावा, त्यानंतर स्वतःचा फोटो असलेले ओळखपत्र, आधार कार्ड आवश्यक आहे। त्यानंतर बघा स्वतःचे पासपोर्ट साईज 2 फोटो आणि नाव बदललेले असल्यास त्याबाबतची गॅजेट किंवा विवाहामुळे नाव बदलले असल्यास विवाह प्रमाणपत्र। तर हे डॉक्युमेंट जे आहे तुमच्याकडे येथे असणे आवश्यक आहे कागदपत्र पडताळणीसाठी। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे जे आहे ही संपूर्ण अपडेट जे आहे आपण आरोग्य विभाग भरती संदर्भात इथे बघितली। तर व्हिडिओ थांबूया, इथे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।